आमच्यावर विशेष प्रेम करणारे माऊलीतून आलेले यशवंतरावजी कांडलकर, सचिनजी चर्जन, रणजित भाऊ यवतकर, रत्नभाऊ उमक, हर्षदराव उमक आणि मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित माझ्या बहिणी, माझे लाल गोपाळ भाचे भाषा आणि जावई समजले गाणी नाव आहे म्हणून प्रेशर वाटतो जावई असं नाव बसून भेटून घ्यायचे ना जावयाला भेट दिली ना बाबा रक्षाबंधनाची सुरुवात 6 वर्ष आधी आपण तिथून केली. ते गावाचं नाव मी नेहमी घेतो गाव. आणि ती जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेस धान्यमध्ये काही नव्हतं. एवढ्या मोठ्या स्वरूपात ते रक्षाबंधन होईल आणि ते वाढत गेलं आणि सातत्याने त्याचे वेगवेगळे दुःख, त्याचे वेगवेगळे बहिणीच्या आयुष्यातले दुःख आमच्यासमोर येत गेले. आणि ते बहीण भावाचं जे सुंदर नातं होतं, जे जात धर्म पण त्याच्या पलीकडे आहे. कारण बहीण छोटी असो की मोठी, ती नेहमी आपल्या भावाची काळजी घेण्यासाठी, तिला नेहमी वाटते की माझा भाऊ त्याचं घर हे सुखरूप झालं पाहिजे, मोठं झालं पाहिजे, अशी बहिणीची अपेक्षा असते. आणि ती या प्रेमळ भावालाच ते सर्व करत असते. पण अनेक मागील काही वर्षात जसं मी सांगितलं भाऊ की माझ्या बहिणी सांगितलं की भाऊ 22 वर्ष झाले भाऊला राखीच बांधली का ऍक्सिडेंट भाऊ आहे. अनेक गावी अनेक उदाहरण आहे. आता तुमच्या पहिल्या गावातून आलो की त्या एका बहिणीने सांगितलं भाऊ राखी बांधतो, पण माझी पण मुलगी बाहेर शिकायला आहे, मागच्या आठवड्यात कलकत्त्याला झालं ते घडू नये त्याची जबाबदारी. म्हणजे कुठेतरी एक मोठी जबाबदारी सुद्धा या रक्षाबंधनातून आहे की या बहिणीच्या मनात काल रात्री ज्या विकणाऱ्या बहीण काढल्या जाऊ द्या तुमच्या मध्ये दारू लागले, पण नवीन पोरही 1-2-4 वर्षात ते नव्हते. त्याच्यावर तुम्ही आम्हाला मदत करा म्हणून कारण मी ठाणा शिकवून एसटी शिकवून. म्हणजे ही परिस्थिती बदलावी लागेल. कारण मी तेव्हा जबाबदार झालो, कारण तुम्ही माझ्यावर जे प्रेम, जो विश्वास दाखवला त्याला सार्थक करण्याचं काम मला करावं. आणि स्थिती एका दिवसात बदलणार का? तुम्हा सर्वांना मला साथ मिळाला, तुमचा आशीर्वाद महत्वाचा आहे आणि हे साध्य करण्यासाठी अत्यंत गरज आहे. प्रेमकाने जसं सांगितलं अनेक गोष्टी होतात. आता आपल्याला किती वर्ष राखी बांधून इथे बरोबर 5 वर्ष घरी गेल्या सवय म्हणता भाऊ कुठं काय 5 वर्ष पण रक्षाबंधन बंद झालं का नाही. आपण रोलीला दरवर्षी घेतलं, तालुक्याच्या ठिकाणी चांदूर, धामणगाव, नांदगाव दरवर्षी घेत आलो. कारण त्या व्यापारातून राहून गेलं. तर 4-5 वर्षात काय केलं, 2-3 महत्वाच्या गोष्टी आपण या परिसरासाठी केल्या. त्यामध्ये आपली मुलगी 12वी झाली, मुलगा 12वी झाला तर तिला थेट JNM, BSc नर्सिंग, फिजिओथेरपी आणि हे जे कोविड नंतर जे या नर्सिंग क्षेत्रात मोठं काम उभं झालं आहे त्यासाठी आपण पुढे आपण तयार करतो. मागच्या 5 वर्षात जेव्हा मी इथं बोलून गेलो होतो त्यावेळेस सांगितलं होतं मतदान साक्षीनं की माझ्या बहिणीचा की मुलगा असो की मुलगा असो तिला वाटते ते मोठं झालं पाहिजे. म्हणजे माझी भाची आणि भाषा त्यासाठी शिक्षणाचं मोठं दालन आपण चालू लावलं. याचा फायदा काय, तर माझ्या भाचीला किंवा भाच्याला घरच्या भाकरीवर शिक्षण घेता येईल. ती जाऊन कुठेतरी मोठ्या शहरात जाईल तर मोठा खर्च आहे. खर्च आपल्याला मिळवते का नाही, परिस्थिती तशी नाही. पण जर ती या व्यवस्थेत शिकली तर निश्चितच ती का घराला पुढे नेईल. आणि एक मुलगी जर शिकली आणि ती पूर्ण मला वाटतं की पूर्ण कुटुंब तिचं आर्थिक मजबूत दिल्याशिवाय. त्यासोबतच जे देवदूत फाउंडेशन आहे प्रियंकाने सांगितलं त्या काय करणार आहे तर जवळपास 28 प्रकारचे कोर्सेस फिल्मो. म्हणजे आता मध्यंतरी मोठा प्रकार आपल्याला वाढलेला आहे की लग्न झालं 2-4-6 महिने लग्न झाले की तोडून जाते, जवळ व्यवस्थित निघाला, 1-2 वर्षात मोठ्या मुली परत येत आहेत. त्या काय करते, आई बापाने राहू शकत नाही तर तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे का. अनेक सुना सुशिक्षित जातात तर त्याला असं वाटतं की काय करू शकते. तर निश्चितच तसे कोर्सेस आपण उपलब्ध करून देतात की गावात जे स्वतःचा व्यवसाय उभा करेल, स्वतःच्या पायावर. त्याचं कारण कसं आहे की तिला जर वाटत असेल की ब्युटी पार्लर लावू शकते त्याला तशी मदत करू, तिला वाटत असेल तर बेकिंग माझ्या मुलांना. त्यासोबत एक महत्वाची जी गोष्ट आहे ती आपण एक मोठं हॉस्पिटल मानतो आहे. त्याचं कारण असं आहे
तर हे सर्व करण्याचं मला सुचलं कुठून? ज्या आपल्याला संताला मदन महाराजांच्या दरबारात बोलतो आहे तर मला ते करणंच आहे. माझी आई नेहमी सांगायची का बहिणीला दिले ना, बहिणीला दिलं तर कमी होते का? बहिणी दिल्यानं कमी होते, बहिणीने दिल्यानं काहीच कमी होणार नाही. म्हणून तुम्हाला मी जोडतो त्यापेक्षा 10 पटीने माझ्याकडे परत येतं. त्यामुळे तुमचं हे प्रेम स्नेह हा जो आशीर्वाद आहे तो मला खऱ्या अर्थानं पाहिजे आहे, जेणेकरून एक चांगलं काम करण्याची मला वृत्ती येऊ, बुद्धी येऊ, बुद्धी येऊ, जेणेकरून एक चांगलं काम मी उभं करू शकतो. या परिसरात चांगलं काम करायची इच्छा आहे आणि हे काम तुमच्या सर्वांच्या सानिध्यातून मला व्हावं, माझ्याकडून व्हावं हीच माझं माझी इच्छा असेल. म्हणूनच मला ह्या करण्याचा योग माझ्याकडे दिलेला आहे. मग माझ्या सर्व तमाम बहिणींना मी नेहमी सांगतो, आत्ताच मी मागच्या गावात तिथे करत होतो, तिथे सांगितलं की एक आपलं भजन आहे नेहमी की सांग ना देवी जाऊन माझ्या, सांग ना देवी जाऊन माझ्या सुखी आहे माझ्या. हे जे भावगीत आहे ते भावगीतून माझ्या बहिणीचं मत नेहमी व्यक्त होत असते की मग तिला भावगीत काही अपेक्षा नाही, सोनं नाणं काही पाहिजे काय, पण राखीच्या दिवशी आला त्याचा फोन आला पाहिजे, बोललं पाहिजे, नाही हीच अपेक्षा असते. म्हणून माझ्या जीवनात बहिणीच्या जीवनात दुःख नाही काय, आणि हे दुःख कुठेतरी दूर करण्याचं काम आपल्या रक्षाबंधन होत असेल तर केलं पाहिजे. अडचणी येणं काय, तिचा संसार ती कसा चालवतो तिलाच माहित आहे, पण या संसारातून थोडासा वेळ त्याच्यावर हास्य आणला पाहिजे. आता मी जेव्हा बोलत होतो तर अनेक बहिणीच्या डोळ्यातून अश्रू मला दिसते की भावाला किती ओढ असते, किती प्रेम असते, आणि ते पूर्ण करण्याचं काम होत नाही आहे. निदान तास धागा भरून आपण हा सोहळा सुरू केलेला आहे. कारण माझी बहीण एवढ्या मोठ्या मनाची असते, तिला असं वाटते किंवा ती बाहेर जाते, तिच्या भावानं बहिणीने साडी वगैरे नाही घेतली, ते काय करते स्वतः 500 साडी घेते, सासरी काय सांगते बाहेर भावात घेते, बरोबर. ही ओळाचा हा सण आहे, तिच्या आवडीचा सण आहे, तोच गावात बोलतो आहे. तो माझ्या बहिणी जीवनात आनंद आला तर त्याचा आनंद राहील एवढंच बोलतो. आणि आपण रक्षाबंधनाला सुरुवात करू. तुमचं प्रेम असं आभारित माझ्या गाव हेच ईश्वरचंद मानतो. तर आता रक्षाबंधनाला सुरुवात करूया. राखी बांधायला आता सगळ्यांनी आपण आता सुरुवात करूया. कोणाला गाणे म्हणतायचं असेल तर भावाचे गाणे म्हणतायचं असेल, बहिणीचे गाणे म्हणतायचं असेल तर कोणाला एक मदन भाऊले राखी बांधून देतो आणि 500ची नोट घेऊन घेतो त्याच्याजवळ. बसले ना खुर्चीवर.
नोटीस काय पाहिजे तुझं तू नोटा तर भरपूर नोटा दाखवा म्हणजे Maju.
माझ्या भावाला भावाला सुखी आहे माझ्या गावाला चांगलं देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे माझ्या गावाला सासरा माझा बापा कोणी सास माझी आई खरी सासरा माझा बापा कोणी सास माझी आई खरी दुःख वाटे माझ्या जीवाला जीवाला सुखी आहे माझ्या गावाला सांगणं देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे माझ्या गावाला नणद माझी बहीण प्रमाण जेर मला भाव समान नणद माझी बहीण प्रमाण जेर मला भाव समान दुःख वाटे माझ्या जीवाला जीवाला सुखी आहे माझ्या गावाला सांगणं देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे माझ्या गावाला कुंकुडोल काळा मणी तोच माझा कुंकवाचा धनी कुंकुडोल काळा मणी तोच कुंकुडोल काळा मणी तोच माझा जीवाचा धनी तोच आधार माझ्या जीवाला सुखी आहे माझ्या गावाला तोच आधार माझ्या जीवाला जीवाला सुखी आहे माझ्या गावाला सांगणं देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे माझ्या गावाला सासर जसं माहेर संसाराला नाही लागून सासर जसं माहेर संसाराला नाही लागून तो आधार माझ्या जीवाला जीवाला सुखी आहे माझ्या गावाला सुखी आहे माझ्या गावाला एका बहिणीनं